डायरेक्ट जाऊन विचारलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही ताई. म्हणजे ते दोघं खरंच खूप स्मार्ट आहेत. जर त्यांना खरं सांगायचंच असतं तर खोटं बोलून ते या घरात घुसलेच नसते ना. या दे आर प्रोफेशनल लायर्स कौशिकी. एक मिनिट, तुम्ही दोघींनी सांगायचं नाही मी काय करायचं ते. हो ताई, तुमचं बरोबर आहे, पण माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे बघा, तुम्हाला पटलं तर तुम्ही त्यांना एकदा असं सांगून बघा की आपण सगळ्यांसमोर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुमचं लग्न लावूया. आणि त्यांनी काय होणार आहे? एक्झॅक्टली. जर ते खोटं कोर्ट मॅरेज करू शकतात तर ते रिच्युअल्स पण खोटे करतील ना. व्हॉट्स अ बिग डील निशिता. नाही, तुम्ही तारिणीला अजून नीट ओळखलेलं नाहीये. ती आगाऊ आहे, चॅप्टर आहे. तुम्ही आजी तिचा वीक पॉइंट आहे. जर त्यांचं लग्न खोटं असेल ना तर ती जगासमोर आणि महत्वाचं म्हणजे सुमी आजी समोर ती कधीच विधिवत लग्न करणार नाही. ती सुमी आजीच्या डोळ्यात डोळे घालूनही बघू शकणार नाही. यू मीन जर हे लग्न खोटं असेल तर ती कौशिकी ताईंचं हे प्रपोजल कधीच मान्य करणार नाही. मला खात्री आहे. आय डोंट नो इफ दिस विल वर्क कौशिकी, है ना? तुला काय वाटतं? काय करायचं ते मी बघते. इम्प्रेसिव्ह निशिता. काय खाल्लं काय ब्रेकफास्टला? सिक्सरवर सिक्सर मारतेस. आता असेच सिक्सर मारत त्या तारिणी आणि केदारला या घराच्या बाउंड्री बाहेर काढणार. तारिणी खऱ्या लग्नाला कधीच तयार होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. दया काका, केदार, तारिणी, युवराज, निशिता हे व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्टीला गेले होते हे तुम्हाला माहिती आहे ना? हो माहिती आहे ना, कळलं मला. आणि ती पार्टी, तुझा कार्यक्रम खूप छान झाला असंही कळलं. हो, कार्यक्रम छान झाला, पण एक प्रॉब्लेम झालाय दया काका. युवराजने परत काही केदार? नाही, युवराजने काहीही केलेलं नाहीये. मग दया काका, आता मी जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐका. निशिताचं असं म्हणणं आहे की काय? आता तिचं काय म्हणणं आहे? केदार आणि तारिणीचं लग्न खोटं आहे आणि हे तिने स्वतःच्या कानाने ऐकलंय. काय? हो. काय मूर्ख आहे का ती मुलगी? दया काका, खरं सांगू तर मला सुद्धा हे सगळं अनबिलिव्हेबल वाटतंय. मी कोणावर विश्वास ठेवू मला खरंच कळत नाही. अरे मग नाहीच ठेवायचा विश्वास. काय चेष्टा आहे का ही? कुठे गेली ती? एक मिनिट दया काका, माझं म्हणणं ऐकून तरी घ्या प्लीज. हे बघा, मला माहिती आहे निशिता इम्पल्सिव्ह आहे, इमॅच्युअर आहे, पण म्हणून तिचं म्हणणं खोटं आहे असं आपण नाही ठरवू शकत ना. अविश्वास दाखवल्यासारखं नाही होणार तिच्यावर. होऊ देत, याला जे वाटायचं ते वाटू देत. दया काका, अगं कौशिकी स्वतःच्या बहिणीबद्दल, तिच्या नवऱ्याबद्दल हे असं बोलणं शोभतंय का तिला? आणि हे बघ, मला चांगलंच माहिती आहे, युवराज आणि निशिताला केदार आणि तारिणीने या घरात राहणं आवडत नाहीये, पटत नाहीये त्यांना. ते त्या दोघांनी या घरात निघून जाऊ म्हणून काही कमी प्रयत्न केलेत का त्यांनी? त्यामुळे तिचं बोलणं काही मनाला लावून घ्यायची काही गरज नाही. ते या घरामध्ये येण्याआधीपासून मी त्यांना बघतोय ना, त्यांचं नातं बघत आलोय मी. आणि तुला सांगतो, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना केदार मला भेटायला तयार नव्हता. त्यावेळी तारिणीने त्याची समजूत काढली म्हणून तो मला भेटायला आला. बघ, आता त्या दोघांमध्ये काहीतरी प्रेम असेल म्हणून तर त्याने तिचं म्हणणं ऐकलं ना, मला सांग. आणि ती बिचारी तारिणी सुद्धा ग, आम्ही दोघा बाप लेकांनी एकत्र यावं, जवळ यावं म्हणून काही कमी कष्ट घेते का? कमी प्रयत्न करते? मला सांग, एक बायको सोडली तर कोण करेल हे सगळं एका नवऱ्यासाठी? मला सांग. दया काका, हे सगळं मला पटतंय, पण निशिता एवढ्या ठामपणे सांगतेय की तर तिला म्हणावं, असले भलते असेल ते आरोप करण्याच्या आधीने समोर पुरावा आणून ठेव. मला नाही वाटत तिच्या बोलण्याला फारही महत्व द्यावं. मग तिचं म्हणणं आहे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने केदार आणि तारिणीचं लग्न लावून द्या. कारण जर ते लग्न खोटं असेल तर देवासमोर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमी आजी समोर तारिणी खोटं बोलणार नाही. अच्छा, पण त्यांच्या या बाळगोट शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून तू तिचं ऐकायचं ठरवलंयस का? दया काका, असं काहीच नाहीये. मग काय? तुलाही त्या दोघांवरती संशय आहे? मला अजिबात त्यांच्यावर संशय नाही दया काका, पण माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. आज निशिताने ही गोष्ट मला सांगितली, उद्या ती घरातल्या कोणालाही सांगेल. आणि पद्मिनी काकू, ईशा, युवराज यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. जर सगळ्यांसमोर त्या दोघांचंही लग्न झालं तर त्यांना हे टोमणे आयुष्यभर ऐकावे लागणार नाहीत. इट विल बी बेटर फॉर देम. ठीक आहे,
कल्पना तशी काही वाईट नाही आहे. तसंही त्या दोघांचं लग्न कोर्टातच झालेलं आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे, माझी काही हरकत नाही या सगळ्याला. त्यानिमित्ताने घरातलं वातावरण तरी आनंदी होईल. अगदी बरोबर. सगळे खांडेकर मिळून केदार आणि तारिणीचं लग्न लावतील. हा, पण त्यांच्याबद्दलचा संशय दूर व्हावा म्हणून नाही, आपले सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळावेत म्हणून. हो हो दया काका. केदार माझा भाऊ आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं, हो. अगं पण याआधी त्या उत्सव मूर्तींना विचारा, म्हणजे हे लग्न पुन्हा करायला ते तयार आहेत की नाही ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तसंही त्या दोघांचं लग्न कोर्टातच झालेलं आहे. हे सगळ्या विधीनुसार वगैरे असं काही झालेलं नाही आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे, माझी काही हरकत नाही या सगळ्याला. त्यानिमित्ताने घरातलं वातावरण तरी आनंदी होईल. अगदी बरोबर. सगळे खांडेकर मिळून केदार आणि तारिणीचं लग्न लावतील. हा, पण त्यांच्याबद्दलचा संशय दूर व्हावा म्हणून नाही, आपले सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळावेत म्हणून. ऑफकोर्स दया काका. हा, केदार माझा भाऊ आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं, हो. अगं पण याआधी त्या उत्सव मूर्तींना विचारा, म्हणजे हे लग्न पुन्हा करायला ते तयार आहेत की नाही ते. पण ते का नाही म्हणतील? नाही, नाही म्हणणार नाही येतं का. पण आता जे काही करायचं ते त्यांच्या संमतीने झालेलं बरं ना.